आईला मुलाचं लग्न व्हावं असं अशोकराव वाटतं बरं का मनापासून. मुलगी चांग, पण आतून एक दुखदुख असते. बघा सगळ्या अनुभवी आहे तिथे बसले. आतून एक दुखदुख असते. लग्न तर व्हायला पाहिजे, पण तिने जर याला आपल्यापासून तोडला तर. अशा कोणी तोडलेल्या नाहीत ना? असतील एवढ्यात असायच्याच की. हे काय नाही असं कसं म्हणता? कोणी म्हणतील आम्ही तुमची ज्ञानेश्वरी ऐकतो असं कसं? तुम्ही करणार नाही, तुमच्यातला बाईपणा आहे तो करून घेईल, तुम्ही करणार नाही. आणि तिलाही तीच भीती असते, लग्न करते काय. मग ते लग्न झाल्यावर 4-5 दिवसात ते पूर्वीच्या काळी बायका त्या हळदी कुंकाचं ते घेऊन पंचपात्र घेऊन जसे निघाले तशी ती गेली. देवळाच्या पायरीवर भेटली, गणपतीच्या दारात तुमच्या. तिकडून दुसऱ्या देवळात आलो, ते इकडून इकडे भेटली, दर्शन झालं. काय सखुताई कसं काय चाललंय? लग्न मोठं थाटात केलं, सून चांगली निवडली, बघायचं आता. बघायचं आता. मी म्हटलं बघून गेली ना. हो ते बघायचं. राहतोय आमच्याजवळ का ती उडून नेते जरा बाहेर, बघायचं. कोल्हापूरचे कोरे वकील आहे माझे, माळकरी आहेत, शिष्य आहेत. 25 वकील त्यांच्या हाताखाली काम करतात. ॲक्सिडेंटच्या केसेस सगळ्या त्या भागामध्ये पुष्कळ शाखा आहेत. त्यांच्या मुलाचं लग्न होतं. मी तर काही जाऊ शकत नव्हतं. मला फोन आला, बाबा महाराज आशीर्वाद द्या. फोन उचलला, आशीर्वाद. म्हटलं काय देऊ आशीर्वाद तुम्हाला? नाही म्हटलं काय तुमच्या मुखातून येईल ते खरं. म्हटलं तुमच्या बायकोतून तुमच्या सुनेचं अखंड पटावं हा आशीर्वाद. तुम्हाला सांगू ते इतके असले, असा कोणी आशीर्वाद दिला नसेल. म्हटलं नाही, तो देणारा बाबा महाराजच आहे. सासऱ्याचं सुनेचं पटत नाही असं कधी होतच नाही. काय हां, शारदाचं तुमच्या वडिलांचं किती प्रेम, तिच्याशिवाय पान हालायचं नाही. असतंच तसं आहे. आलं का लक्षात? पण म्हटलं आशीर्वाद हा की तुमच्या बायको पर कालच फोन झाला, कसं काय कार्यक्रम पाहिजे त्यांना, कसं काय? नाही म्हटले महाराज आशीर्वाद दिलाय, फळतोय बरं का. म्हटलं धन्यवाद. काय हां, इतकं सोपं नसतं. म्हणून कालपासून सांगतोय, सगुण भक्ती इतकी सोपी नाही. सून बघून केली तरी पटणं अवघड. देवाला रोज जाताय तरी पावला तर देव, नाहीतर हां, नाही का? हे बघा, बोलणं निराळं, तोंड भरून बोलणं निराळं. आपण सगळ्याशी बोलत असतो, नाही असं काही नाही. अबोला कोणाशीच नसतो बोला, पण तोंड भरून बोलावं अशी माणसं फार थोडी असतात. म्हणजे किती जरी बोललं तरी त्याच्याबद्दल बोलणं कमीच वाटतं. अजून ऐकावं बरं का. एक गोपी दुसऱ्या गोपीला भेटली की नाही, रस्त्यात भेटली का, अगं तुला श्याम भेटला होता, हां श्याम भेटला होता, कृष्ण कन्हैया भेटला होता. मग हिने तिला सांगावं आणि तिला सांगावं, असं 2-2 तास रस्त्यातच उभ्या. मग सासूनी पोरांना बघायला पाठवावं, जा तुमची आई कुठे आहे. मग त्यालाही थांबून ठेवायचं, मारीन कानफडात सांगितलंच तर. माझं बोलणं कळलं का? आणि जाताना घरी लंगडत जायचं. अहो काय झालं? अहो सासूबाई जाताना पडले. बरं, नीट जावं, नीट चालत जावं, एवढे काय आंधळी आहेस होय? आणि काम करायला गेलो, पटापटा करू लागली. ते म्हणले कसे? ते म्हणले काय झालं, कोणाला माहीत चमत्कार. पण बरं झालं. माझं म्हणणं कळलं का? भरला ओलंडोनी रिता करी घट, मिस पाण्याची गोविंदाची चट,
चाले झडझडाव संतोनी वाट, पाहे परतोनी उभा तोची नीट हो, ऐशा गवळणी त्या आनंद वरिता. असा मुद्दाम काय आवड त्याला पाहण्याची. घरात पाणी भरलेलं असलं ना तरी ते ओतून द्यायचं. आणि केव्हा ओतून द्यायचं? जेवायला माणसं बसायच्या टायमाला. काय ग पाणी का संपलं? कसं संपलं? आता धुणी भांडी सगळी घरातच, काय करायची? मग काय संपायचं नाही तर काय व्हायचं? निघाली. थांबू नको जास्ती, तिला माहिती आहे तो तिकडे आहे. दुपारची वेळ, सगळे गोपाळ झाडाखाली बसलेले, कदंबाच्या वृक्षाखाली, गाया वगैरे सावलीला बसलेले. आपोआप दर्शन व्हायचं तिथे. त्याच्या नादी लागल्या होत्या त्या. आणि त्यांनासुद्धा त्यांचासुद्धा नाद परमात्म्याला होता. भक्ताचा नाद देवाला आहे आणि देवाचा नाद भक्ताला आहे. दोघंही सगुण आहेत. सगुणातच नाद असतात. प्रेम एकाचं एकावर जमतं, ते सगुणाचं सगुणावर जमतं, निर्गुणाचं नाही. निर्गुणाचं नाही. म्हणून महाराज म्हणतात, हा जर एकरूप झाला तर मी काय करू? कोणाशी बोलू? कोणाला सांगू? अरे का अहो, इतकं प्रेम तुम्हाला सांगू. इथे ज्ञानोबरायच्या ओव्या जर बघितल्या, पै कौरव कुळ चक्रवर्ती माझे हात विष्णू पुढती, जे श्रीओनी त्रिजगती सदैव असे कोण. म्हणून सगुण उपासना दिसते तितकी सोपी नाही. म्हणून इथे सांगतायत द्वारकेचा राणा कुठे आहे? चुकला फकीर मशिदीमध्ये. म्हण आहे ना, तसं देव जर तुम्हाला शोधायचा असेल तर पांडवाघरी. पांडवाघरी शब्दाचा अर्थ भक्तांच्या घरामध्ये. ज्या ज्या ठिकाणी भक्त आहेत त्या त्या ठिकाणी तो आहेच. बरं का? नामदेवराय जरी देवळात जात होती की नाही, तरी नामदेवराय घरी गेल्यानंतर जेवण झालं आणि ते असं ताट पाटाखाली सारून ठेवायचे. बरंच असायचं ताटात. त्या ताटामध्ये जनाबाई गुरुप्रसाद म्हणून जेवायला बसायचे. आता प्रसाद म्हटलं की ह्याचा हक्क आलाच. जनाबाईंनी ताट ओढायला की हा आलाच. तू का आला? ते म्हणले, जने रागवायचं नाही मला, तू नामाचा प्रसाद खातेस. सिद्धांत कळला का? कोणाचा प्रसाद? नामाचा प्रसाद खातेस. आणि नामाचा प्रसाद खाण्याकरताच मी निर्गुण निराकार आहे, तो सगुण साकार झालो आहे. मला तोंड नव्हतं म्हणून तोंड घेऊन आलो. मला कान नव्हते म्हणून कान घेऊन आलो. कळलं का? हे कशाकरता आलो? तुझ्या मुखातून नामयाचं प्रेम, भक्ती, प्रेम, भजन ऐकण्याकरता आलो. नाही कसं म्हणतेस, दे मला. असा आहेस ना द्वाड? असा द्वाड आहेस, काही म्हण पण प्रसाद सोडणार नाही. नामयाचे प्रेम केशवची जाणे, नामयाचे प्रेम केशवशी जाणे, केशवासी राहणे नाम्या पासी, केशवासी राहणे नाम्या पासी, नामा तोची केशव, केशव तोची नामा. विष्णुदास नामा उभा, उभा देवाचे द्वारी असा आहे. विष्णुदास नामा भक्तीच्या द्वारात उभा आहे. आणि काय मागतोय? प्रेमच मागतोय. प्रेमच मागतोय. नामा तोच केशव, केशव तोच नामा. देवाला तुम्ही ब्रह्म व्हायला नको आहे, ब्रह्माचा मी आहे अशी प्रतीती पाहिजे. देव आहे ऐसी वदबाबी वाणी. बघा प्रमाण कसं आहे. पण नाही ऐसा मनी अनुभवा. काय मजा आहे का नाही?
या नास्तिक मंडळींनी ते या अर्थाला बघा म्हणले तुकाराम बुवा सुद्धा आमच्यासारखं बोलतात, त्या नाही बोलत, ते तुला कळला नाही अर्थ. नाही ऐसा म्हणे अनुभव आहे, म्हणजे ते सुद्धा म्हणताय देव नाही आहे, फक्त तोंडाने आहे म्हणा. आलं का लक्षात? हां, बायकोच्या म्हणण्याकरता म्हणायचं की तुझ्या भावाचं लग्न आहे, मी येतो. निघेतोपर्यंत येतो म्हणायचं, निघतोपर्यंत येतो म्हणायचं, निघतो आयत्या टायमाला म्हणायचं साहेबाची ऑर्डरला जाऊ नका. हे बघा माझं म्हणणं कळलं का? नाही म्हणायचं नाही. जसं ब्रह्मस्थिती इतकी सोपी नाही आहे. झाला तर मी काय करू, द्वैताचा ठाव जर सुटला आणि मी तोची हा जरी होईल, एकटा मी काय करू, कोणाशी बोलू? न जाणो विपाय म्हणजे यदा कदाचित. विपाय शब्दाचा अर्थ काय? यदा कदाचित हा जर ब्रह्म झाला तर माझं कसं होईल? विपाय अहंभाव ययाचा जाईल, मी तोची हा जरी होईल. मी जर हा झाला तर मग काय किजेल ऐकली, आम्ही एकटा काय करू? दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटोनी खेव दीजे ऐसे. कोणाला आलिंगन देऊ, कोणाशी तोंड भरून बोलू? फार मोठा प्रश्न होता की देवा ब्रह्मस्थिती काय ते सांग. आता गंमत अशी झाली, देव आला ना अडचणीत. ते म्हणले, हे म्हणतात ब्रह्मस्थिती काय ते सांगा, पण देव असा करून डोकं खाजवू लागला. काय रे झाले म्हणले, काय काय एवढं अवघड जातं का तुला? हां, नाही म्हणले जरा अवघडच आहे प्रश्न. काय देवाच्या डोक्यात चक्कर काय फिरू लागलं? द्वैताचा ठावची फेडी, ते ब्रह्मविद्या किजेल उघडी, तरी अर्जुना पडिये गोडी नासे लहान. विपाय भाव ययाचा जाईल, मग हा तोची मी होईल. काय किजेल एकलिया, दिठी पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलिजे, ना तरी दाटोनी खेव दिजे ऐसे. कौन आहे या काकुळती जनार्दने, अन्योपदेशाचे न्याताशणे, आणि बोला माझी मनमने आलिंग उसरला. काय लिहितायत? देवाचं चक्र फिरू लागलं बरं का, की याला जर मी ब्रह्मस्थिती सांगितली आणि हा जर ब्रह्म झाला तर माझं काय? म्हणून जे ब्रह्म व्हायला निघतात ते देवाच्या विरोधी पार्टीमध्ये असतात. हाच ब्रह्मातला ब्रह्म घोटाळा मोठा. फार सुंदर उभ्या ज्ञानेश्वरीच्या. परी ते आघवेची एकीकडे ठेले, सापे कृष्ण सुख एकंदर झाले, जिये दिवसे होऊन जन्मले पांडव हे, की पाचाई आत अर्जुनू, श्रीकृष्ण साव्याचे झाला आदिनू, कामुका का जैसा अंगणा अपैता. कामुक मनुष्य आपल्या स्त्रीच्या अधीन होतो, तसा हा कृष्ण परमात्मा पांडवांच्या अधीन झाला आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. कैसे देवे ते सुरवाडले. महाराज म्हणतात, परब्रह्मे सगळे भोगावया सदैव याचे, कैसे वाचे चिहन लळे, हा कोपे की निवांत साह्या, रुसे तरी बुजावित जावे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवे, या योगेश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. काय वा रागवला, काय झालं बाबाला माझ्या? अर्जुना काय झालं? वेदाने स्तवन केलं तरी बघू नये, ऋषीमुनींनी ध्यान डोळे दाखवून बसावं तर पुढे जाऊ नये. आणि ह्या काय रे बाबा अर्जुना, सोन्या काय झालं तुला? नाही नाही अरे का, वारकरी संप्रदायात असं प्रेम नामदेवरायात बघावं. आणि पांडव प्रतापमध्ये अर्जुनामध्ये पाचाही आतो अर्जुन. 5 पांडव होते ना, तरी पण अत्यंत प्रेम कोणावर? अर्जुनावर. तो कोपे तरी निवांतची साय, रुसे तरी बुजावित जाय, नवल पिसेला वेड वेड, पिस म्हणजे नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवे, या जगदेश्वराचे प्रेम
एत दिसतसे निरुपम कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. हे गीतेत नाही, हे ज्ञानेश्वरीतच आहे. म्हणजे ब्रह्मस्थिती विचारल्यानंतर देवाची स्थिती काय झाली असेल हे अर्जुन हे ज्ञानोबारायांनी जाणलं, कारण तेच होते त्या अवतारात. त्यांनी बरोबर ते म्हणले, तिथे मी सांगितलं, पण माझ्या मनाची परिस्थिती काय होत झाली ना ती आता ज्ञानेश्वरीत सांगतो. ज्ञानेश्वरी सांगतो. म्हणून नीट लक्षात ठेवा, जे ब्रह्मस्थिती मागतात आणि मोक्षात जातात ते देवाला आवडत नाहीत.